चांगली मॅच आपण बघू शकतात. महाकाल सेना यांच्या वतीने आयोजित एक दमदार एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. नगरसेवक चषक 2026 आणि इथे दोन्ही संघाचे खेळाडू पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातात आणि एका बाजूने सेंट्रल पार्क आणि दुसऱ्या बाजूने साईराज 11 संघाचे संपूर्ण खेळाडू प्रथमतः कॅप्टन येतील, त्याच्यानंतर संपूर्ण खेळाडू आणि त्यानंतर अतिथी पाहुणे मंडळी आपण देखील यायचे. जे काही उपस्थित गोड व्यक्तिमत्व असेल जबरदस्त आपल्याला बघायला मिळते आणि पाहू शकतात की पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी सेवक ट्रॉफी 2026 ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. एक चांगली बघू हॅलो हॅलो चेक चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आणि दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि चला आपण एक 52 सेकंदाचं गीत घेणार आहोत. दोन्ही संघ लाईनअप मध्ये राहायचे. अतिथी पाहुणे मंडळी आपण मध्ये राहायचे उभे. चला आपण लाईनअप मध्ये राहायचे उभे आणि चला काही प्रेक्षक वर्ग असेल आपल्या डोक्यावरची कॅप गॉगल्स काढायचे. आपण 52 सेकंदाचं गीत घेतो आणि त्यानंतर या स्पर्धेला लगेचच आपण ती सुरुवात करणार आहोत. लाईनअपमध्ये भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. रंगरूप वेशभाषा या जरी वेगवेगळ्या असल्या तरी सर्व भारतीय आपण एक आहोत असा संदेश नेहमीच संपूर्ण जगाला या भारताने दिलाय. 1618 प्रकारच्या जाती, 6400 प्रकारच्या जाती, 6 धर्म, 6 पारंपरिक गट, 29 मोठे उत्सव, 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश असा एक देश आपला भारत देश. त्या भारत देशाचं मानवंदन देणारं गीत आपण पेशकश करतोय. चला कॅप काढायचे आहेत, गॉगल काढायचे आहेत आणि संपूर्ण खेळाडू प्रेक्षक आपण जागेवरती उभे राहायचे. विनंती असेल आपण उभं राहायचे. चला आपण उभं राहायचे. 1 2 3 स्टार्ट. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण पुढे यायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या पुढे. आपण टॉस करतोय. काही मुख्य अतिथी पाहुणे आहेत आणि त्यांच्या शुभस्थानी इथे टॉस कंप्लीट केला जाईल. इथे टॉस कंप्लीट केला जातोय. पाहुणे मंडळी आपण पाहू शकतात आणि त्यांच्या शुभस्थानी पाहू शकतात. हा टॉस इथे कंप्लीट केला जातोय. नाण्याच्या दोन बाजू त्या दाखवल्या जातात. हेड्स अँड टेल, छाप अँड काटा या नाण्याच्या दोन बाजू प्रथमतः दोन्ही कॅप्टनला इथे दर्शवल्या जातात. गोड व्यक्तिमत्व पाहू शकतात आणि त्यांच्या शुभस्थानी हा टॉस इथे कंप्लीट केला जातोय आणि टॉसचं कौल गेले अर्थातच चेक.
इथे एक गौड मित्र आहेत आणि आलो शेख इथं विरोधी पक्षनेता मनोज पाटील साहेब इथे आपल्याला बघायला मिळतात आणि या स्पर्धेत दोन शब्द प्रतिक्रिया आपण देखील हॅलो. महाकाल सेना आणि भारतीय जनता पार्टी माझे सहकारी प्रितेश पवार, सुबोध आवडे. प्रितेश एखाद्या ठिकाणी असतो त्यावेळेला ते सगळं असं भव्य दिव्य, तुमच्या अपेक्षेपेक्षा मोठं, अपेक्षेच्या बाहेर असंच काहीतरी करावं असं त्याच्या डोक्यात असतं. मला अनेक वेळेला त्याला थांबवावं लागतं, पण तरी तो थांबेल तो प्रितेश कुठला. पण खूप असं भव्य दिव्य स्पर्धा ज्या तरी भिवंडीला चालू आहेत, ठाण्याला चालू आहेत, डोंबिवलीला चालू आहे, असं जे चित्र दिसतं हे क्रिकेट खेळणाऱ्यांमध्ये हे असतं की बाबा भिवंडीची स्पर्धा, ठाण्याची स्पर्धा, कळव्याची स्पर्धा, पर्टिक्युलरली आगरी समाजातल्या लोकांच्या मध्ये ज्या स्पर्धा असतात, तर त्याच्यापेक्षा भव्य दिव्य स्पर्धा सोपाऱ्यामध्ये प्रितेश आणि त्याच्या संपूर्ण टीमने भरवून दाखवल्या. त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. आणि येणाऱ्या काळात अशाच स्पर्धा प्रितेशचं अनुकरण करून या सगळ्या भागामध्ये भरवल्या जातील. त्याच्यासोबतच हे मैदान खरं म्हणजे गार्डन रिझर्व स्पॉट आहे. हे मैदान आपण येणाऱ्या काळामध्ये 12 महिने लोकांना उपलब्ध होईल या आपण काम करणार आहोत. म्हणजे आता 3 बाजूने कंपाऊंड झाले, अजून एक बाजूने कंपाऊंड बाकी आहे. हॅलो. या ठिकाणी आता आपण भराव करतोय. भराव केल्यानंतर लोकांना 12 महिने उपलब्ध होईल. म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी भरतं, 4 महिने जे वाया जातात ते जाणार नाही, त्यांना तेही खेळा मिळेल. याच्यासोबत मिडटाऊनला सुद्धा आपलं एक मैदान आहे. त्याच्यामध्ये महापालिका अपंग 66 गुंठे वापरते, पण बाकी अजून 2 एकर जागा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मैदान आहे. त्याच्यासोबत याच फोर्थ रोडला येणाऱ्या काळामध्ये पुढच्या काही महिन्यामध्ये 10 एकरचं मैदान तुमच्या सगळ्यांसाठी आपण खुलं करून देणार आहोत. म्हणजे हे साधारणतः 68 गुंठे आहे, 1.5 एकर जागा आहे. याच्या 6 पट मोठं मैदान येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या खेळाडूंसाठी उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये क्रिकेट असेल. म्हणजे हे आता मैदानं कमी आहेत, छोटी आहेत म्हणून अंडरआर्म खेळावं लागतं. जे 60 यार्डा किंवा 90 यार्डाचं जे मैदान लागतं ते सगळं मैदान, त्याच्यासोबत फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, आपल्या देशात खेळल्या जाणाऱ्या सगळ्या खेळांसाठी मैदान ते आपल्या एकूण 15 एकरचं मैदान ते आपलं आहे. म्हणजे शिवाजी पार्क 28 एकरचं आहे. शिवाजी पार्कच्या निम्म्यापेक्षा जास्त मैदान हे आपलं मोठं असेल. 10 एकर आत्ता आपल्या ताब्यात आहे, 5 एकर पुढच्या काळात येईल. 15 एकरचं मैदान जर झालं तर या भागातल्या कुठल्याही खेळाडूला कुठल्याही खेळासाठी जागा कमी पडणार नाही असा आपण प्रयत्न करतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये हे सुद्धा मैदान 12 महिने लोकांना खेळायला मिळेल अशा पद्धतीचं तयार करतोय. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सगळ्या टीम आणि खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे सुद्धा आभार. आणि खूप उशीर झालाय त्यामुळे सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन, कौतुक आणि प्रितेश आणि त्याच्या सगळ्या टीमचं जोरदार अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
थँक्यू सो मच मनोजजी पाटील साहेबांचं मनोगत. आणि पाहू शकतात की नालासोपारा ईस्ट अँड वेस्टमध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि पाहू शकतात की खेळाडू देखील खूप आहेत, परंतु मैदानं कमी आहेत आणि पाहू शकतात की मैदानं उपलब्ध इथे ती करून दिली जातील आणि हे साहेबांच्या वतीनं आपल्याला ऐकायला मिळालं आणि खूप चांगली प्रतिक्रिया स्पर्धेबद्दल त्यांच्या माध्यमातून दिली. त्यांच्या समेत जर पाहिले तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि ही जी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केली प्रीतीजी पवार साहेब ते देखील आपल्याला बघायला मिळतात आणि चांगली स्पर्धा आपण पाहत आहेत. त्याला ओपनिंग पॅरसमध्ये आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. केदार आणि त्याच्या साथीनं रजत ते आपल्याला बघायला मिळत आहेत, दाखल झालेत. चला दोन पंच देखील मैदानाच्या वेळी जाणार आहेत आणि ते देखील आपण पाहू शकतात. प्रमोद किणी सर आणि त्याच्या समवेत अजितजी सर आपल्याला बघायला मिळतील आणि मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात दोन पंच ते इथे दाखल होत असताना बघू शकतात. प्रमोद किणी एक डान्सिंग अंपायर आणि दुसऱ्या बाजूने व्हॉइसच्या माध्यमातून आपले निर्णय कळवण्यासाठी पाहू शकतात जे एक दिग्गज पंच आहेत. अर्थात अजितजी सर आपल्याला बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपल्या अंदाजामध्ये प्रत्येकाचे निर्णय ते इथे कळवले जातील आणि पाहू शकतात की दोन पंच मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. चला मॅच सुरू होती आहे. तिथे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात दाखल झाले. साईराज 11 संघाचे ओपनिंग पॅरेसमधील आघाडी बॅटर रजत आणि केदार. दुसऱ्या बाजूने बॉलिंग ट्रॅकमध्ये विलास दाखल झाले. चला टाळ्यांच्या गजराने मॅचला सुरुवात करतोय. बॉलिंग मार्कमध्ये पंच देखील आपण दाखल व्हायचं आहे. चला आपण मॅचला लगेच थोड्याच वेळामध्ये सुरुवात करणार आहोत आणि आजच्या दिवसातील ही अंतिम मॅच. एका बाजूने साईराज 11 आणि त्याच्या अगेन्स्ट सेंट्रल पार्क या संघाच्या दरम्यान ही मॅच रंगणार आहे. आणि कोण असेल या नगरसेवक ट्रॉफी 2026 मधील विजेता संघ, कोण करणार या पहिल्या ट्रॉफीवरती आपल्या संघाचं नाव, त्यासाठी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. अजितजी सर आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर प्रमोदजी केणी सर. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मॅच सुरू होतीये. टाळ्यांच्या गजरामध्ये मॅचला सुरुवात करतोय. मॅच सुरू करतायत. 3, 2, लेट्स प्ले. गेम ऑन, मॅच ऑन. विलास पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती. रजत पहिलाच बॉल इथे आउटसाइड डी लेग स्टंप टाकला आणि त्याचमुळे पंचाचा सिग्नल. इट्स अ वाईट बॉल इथे आणि वाईट बॉलच्या मदतीने संघाची टोटल आता फलकावरती
1 या अंकांवरती जोडली गेली आहे. सुरुवात झाली आहे अतिरिक्त आणि त्याचमुळे एक सिंगल धावफलकावरती इथे जोडली गेली आहे. पुन्हा दिशा दिली, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, रजतचा तडाखा 4. बात आहे, क्या बात आहे. प्रमोदजी केणी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. विलास पहिलाच बॉल वाईट डेन, पुन्हा रजतच्या बॅटमध्ये चौकार आलाय. चौकार येणार तर इकडे डान्स देखील बघायला मिळणार. यावेळेस तिथे आही बॉल बेकार डिगून गेलाय. प्रमोदजी केणी सरांची अप्सर आपण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉल निघून जाईल. या मॅचची गोल्डन विकेट, रजत बॅक टू दी पवेलियन. क्या बात है, क्या बात है. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही हारता जिंकता या गोष्टीला महत्त्व आहे, परंतु क्रिकेटमध्ये खेळत असताना किती आनंद घेता या गोष्टीला महत्त्व आहे. आणि इथे जबरदस्त डान्स पेशकश केला. प्रेक्षक देखील तिकडे गेले होते आणि त्यांच्या माध्यमातून जबरदस्त डान्स देखील आपल्याला बघायला मिळतोय. विलास कमबॅक, पलटवार या गोष्टीला खूप महत्त्व आहे आणि त्याचमुळे हा पलटवार त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. आणखी आणि दुसऱ्या बाजूने केदार तीन चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर 5 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. विलास या खेळाडूचा हा खेळ बघू शकता. तिकडे साईराज 11 संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉलला डीपमध्ये पाठवलं आणि त्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट झाले. सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल 6 या अंकांवरती बघू शकतात. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. आणि केदार आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये. रजत बाद झाला आणि त्यानंतर पाहू शकतात की मॅच बदलणार का, कारण जो खेळाडू संपूर्ण या टुर्नामेंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करत होता, चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. यावेळेस पुन्हा एकदा डीपमध्ये बॉल वेगाने चालला आहे. तिथे देखील एक सिंगल धाव आली आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ होती आहे आणि धावसंख्येचा आकडा फलकावरती 7. 1 to go चा सिग्नल तिथे दिला गेला. अर्थातच अंतिम बॉल असेल. बॉलिंग मार्कवरती साईराज 11 संघाचे खेळाडू विलास. 1 to go फेम अजितजी सर आपल्याला बघायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने डान्सिंग अंपायर प्रमोदजी केणी सर ते बघू शकता. षटक कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होत असताना एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 8 वरती 1. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहू शकतात काही प्रेक्षक व आपल्याला बघायला मिळतात. श्रोतेगण ते देखील पाहू शकतात. यूट्यूबच्या वाहिनीवरती आम्हाला ऐकतात, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून तत्पर कार्य असतं आणि तत्पर कार्यामध्ये पाहू शकतात की आमचे सिंग साहेब सध्याच्या घडीला पाहू शकतात की जबरदस्त कामगिरी करत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले आहे. इथे अजितजी सरांचा फॅन फिरला. अर्थातच
पॉवर प्ले आहे बॅटिंगचा. मयूर आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि पाहू शकतात की बॅटिंग पॉवर प्ले आहे, पॉवरफुल बॅटिंग करावे लागेल आणि त्यासाठी पाहू शकतात हा निर्णय अंकित, केदार, मयूर हे 3 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. यावेळेस पुन्हा एकदा पंचाचा सिग्नल इथे वाईट चाला गेलाय. वाईट बॉल येतो आणि वाईटच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्येत 6 एक फलकावरती 9 या आकडावरती पोहोचला गेलाय. एक चांगली टोटल फलकावरती उभी करावी लागेल आणि त्याच माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. मयूर हा गोलंदाज पहिलाच बॉल समोरचे डगआउटच्या समोरचे खेळाडू आपण थोडंसं बाजूला जायचं आहे कारण तिकडे खेळाडूंना मॅच दिसत नाहीये. एक सिंगल धावा लिहा आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्येचा आलेख फलकावरती 10 या अंकांवरती जोडला गेला. रजत बाद झाले आणि त्यानंतर सुस्थिती इथे आपल्याला बघायला मिळते. धावा वाढत नाहीये आणि त्याचमुळे फलकावरती धावा देखील पोहोचला गेल्या 10 या अंकांवरती. 1.1 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झाला. अंकित आणि दुसऱ्या बाजूने केदार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. मयूर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. पहिला बॉल वाईट, त्यानंतर पुन्हा एक सिंगल धाव आणि त्याचमुळे 10 धावा, डबल फिगर टॅप केलंय. इकडे धावा मिळणार नाही आहेत. मयूरच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी केली जाते आहे. दोन्ही संघ जर पाहिले तर तुल्यबल संघ आहेत. दोन्ही संघांकडे खूप पोटेन्शियल आहेत. खूप चांगलं क्रिकेट खेळलं जाते आणि त्याचमुळे मजा येणाऱ्या मॅचमध्ये अभ्यास आहे विकेटचा खूप दोन्ही संघांना आणि त्याचमुळे ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बॉल डीपमध्ये चालला. बॉलची फेकी थोडीशी खराब होती. बॉलला फेकणं खूप गरजेची गोष्ट होती आणि त्यामुळे बॉलला रिटर्न केलं आहे. क्विक काही गोष्टी क्विक करणं खूप गरजेची गोष्ट आहे. नेल्सन 11 फलकावरती आपण पाहू शकतात तो जोडला गेला. 11 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. मयूर ज्याने आत्तापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि त्या 3 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात. पहिला बॉल वाईट होता आणि त्यानंतर चांगली कामगिरी केली आहे. अंकित बॅटिंग ट्रॅकवरती आहेत. हा बॉल आउटसाइड दी लेग स्टंप. व्हाईटचा सिग्नल पुन्हा दिला गेला आहे. व्हाईट बॉल येतो आणि एक सिंगल धाव फलकावरती जॉईन होतीये. 8.00चा ॲव्हरेज मेंटेन केला जातो आणि याचा ॲव्हरेजने बनवला तर 32 धावा रिक्वायर्ड आणि प्रोजेक्टेड स्कोर देखील दाखवला जातोय. पुन्हा एकदा बॉल वेगाला निघून गेलाय. भन्नाट वेग आणि गतीवर स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी कशा पद्धतीने करावी त्याचं जिथं जागतं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये मयूर या गोलंदाजाने सध्याच्या घडीला पेशकश केलं आहे. डॉट बॉल आलाय. 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 12 धावा फलकावरती आपण पाहू शकता जोडल्या गेल्या त्या मॅचमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा गॅपमधून बॉल काढायचा होता. तिथे डीपमधून खेळाडू येतात एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून आणि बॉलला रिटर्न करतात आणि 13 धावा फलकावरती जोडल्यात. 1.5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. साईराज 11 संघ थोडासा स्ट्रगल मध्ये आहे. झुंजतोय, झगडतोय, लढतोय आणि हे क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. मयूरचा अंतिम बॉल. यस्तांचा वेट यू मिस आय विल डेफिनेटली हिट बॅटर बाद. चला मॅच इथे सुरू होतीये.
13 धाबा जोडल्यात. षटक क्रमांक तिसरं 2 षटकाचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर 13 धाबा आपल्याला बघायला मिळत आहेत या मॅचमध्ये. 2 विकेट सध्याच्या घडीला लॉस झालेत अनिकेत आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर खेळाडू आहेत तिकडे आकाश जे नव्याने दाखल झालेत. विवेक आलेत बॉलिंग मार्कवरती आणि ही जिम्मेदारी त्यांच्यावरती आहे. विवेक सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळतात या मॅचमध्ये आणि जबरदस्त खेळ. यावेळेस पुन्हा बॉल टॅप केलाय. याही बॉलवरती धावा मिळणार नाही आहेत. इथे डॉट बॉल येतो आणि डॉट बॉलच्या सहाय्याने पाहू शकतात की तिसऱ्या षटकातील पहिला बॉल कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती खूप कमी लागल्यात आणि त्याचं मुख्य कारण तिकडे रजतचं बाद होणं आणि त्याच्यानंतर या मॅचला कलाकडी मिळणं. रजतची विकेट जर पाहिली तर ती गोल्डन विकेट होती. मेगा फिनाले मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात आणि अंतिम दिवस मेगा फायनलची मॅच पाहतात. एका बाजूने सेंट्रल पार्क तर दुसऱ्या बाजूने साईराज 11. सेंट्रल पार्क संघाच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. हा ही बॉल तिथे वेगाने निघून गेला. यस डेफिनेटली बॅटरला माघारी परतावं लागेल. आता इकडे रिव्ह्यू घेतला आणि त्याचमुळे चेक केलं जाईल. OUT बॅटर आउट. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि धावसंख्या देखील फलकावरती 13 आकडावरती जोडली गेली. 3 विकेट लॉस झालेत. विवेक ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 2 चेंडूमध्ये 1 विकेट आणि धावा खर्च करू दिला जात नाही आणि त्याचं मुख्य कारण त्याच्याकडे असणारी जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याने सध्याच्या घडीला पेशकश केली आहे. 13 धावा जोडल्यात. पुन्हा एकदा तयार. यामुळे साही बॉल स्टॉप केलाय. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. सेंट्रल पार्क हा संघ या मॅचमध्ये काय कामगिरी करतोय. केदारचं बाद होणं, त्यानंतर रजतचं बाद होणं आणि त्यानंतर धावसंख्येला स्टॉप फुल स्टॉप लागणं. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्येला आलेख तो स्टॉप झालाय. प्रिन्स सिंग आपल्याला बघायला मिळतात आणि प्रिन्स सिंग मैदानाच्या सभोवताली पाहू शकतात. यामुळे साही बॉल प्रत्येक बॉलवरती पद्धत आली ती आहे. प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावरती इथे टाकला जातो आणि त्याच कारणामुळे धावा येत नाही तिकडे. पुन्हा एकदा एक चांगला बॉल बघू शकतात. डॉट बॉल आलाय. 13 धावा जोडल्या. 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. चांगली कामगिरी केली जाते. चांगली कामगिरी या मॅचमध्ये केली जाते. विवेक हा गोलंदाज आपला विवेक दाखवतोय. त्यावेळेस डीपमध्ये खेळाडू प्रोटेक्शन आहे. बॉलला रिटर्न करतात आणि त्यानंतर बॉलची फेकी करतात. एक सिंगल धाव आणि त्यापेक्षा जास्त काही नाही आहे. 14 वरती 3. शेवटचा बॉल आहे. पंचाळी सांगितलं 1 to go चा सिग्नल तो इथे दिला गेला. अंतिम बॉल
बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील चांगला बॉल, धाबा घेण्याचा मनसुबा नाही आहे आणि त्याच कारणामुळे एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस फलकावरती धाबा 14 वरती 3. नितेश हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. संघ मालक त्यावेळेस पुन्हा एकदा बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धमाका चौकार. जबरदस्त कामगिरी इथे केली जाते आणि त्याचमुळे ढोलकीच्या तालावर सॉंग इथे पेशकश केलं. त्यावेळेस पुन्हा एकदा बॉल डीप मध्ये वेगाने चाललाय आणि त्याच्यानंतर बॉलला अडवलं गेलंय. बॉल रिटर्न गेला, एक सिंगल धाव. संघ अडचणीत आहे आणि त्या अडचणीत असलेल्या संघाला बाहेर काढण्यासाठी स्वतः कॅप्टन माडी आणि आकाश आपल्याला बघायला मिळतात आणि नितेश संघ मालक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात. पहिलाच बॉल त्याच्यावरती चौकाराची मोहर, त्यानंतर पुन्हा एक बॉल चांगला टाकला, त्याच्यावरती एक सिंगल दाबली आहे. आता इकडे 4 चेंडू राहिले आहेत आणि त्यावरती 10 ते 12 धावा जरी एक्झिक्यूट झाल्या तर मॅच बनू शकते. इथे 30च्या पुढे धावसंख्या जर जोडली तर मॅचमध्ये रोमांचक. त्यावेळेस पुन्हा एकदा बॉलला टॅप केला, एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाले. कारण तिकडे साईराज 11 संघाकडे ती गोलंदाजी आहे, 30 धावा ते डिपेंड करू शकतात. परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी सेंट्रल पार्क या संघाने आजच्या दिवसामध्ये केली ना, व्याख्यानाजोग्य आहे. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. गोलंदाजीचा दर्जा खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याला बघायला मिळतो या संघाच्या माध्यमातून. अल्टी पलटी खेळायचा होता आणि त्याचमुळे वेगाने बॉल निघून गेला आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल तो इथे दिला गेला आणि त्याचमुळे संघाची टोटल आता फलकावरती 21 आकडावरती जोडली गेली आहे. 3 चेंडू सकाळी तो कंप्लीट झाला, 21 वरती 3. यावेळेस साही बॉल अंगावरती लागला आणि त्यानंतर एक सिंगल धाव पुन्हा एक्झिक्यूट झाली आहे. 22. बावीस धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. त्यावेळेस पुन्हा एकदा डीपमध्ये बॉल वेगाने चालला होता आणि त्यानंतर एक सिंगल धावली आहे. आता अंतिम बॉल असेल आणि 1 to go चा सिग्नल तो पंचाच्या माध्यमातून दिला गेला आहे. एका बाजूने अजित सर पाहत आहेत, दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर प्रमोद सर पाहत आहेत. 1 to go फेम, दुसऱ्या बाजूने डान्सिंग अंपायर. यावेळेस पुन्हा टॅप केला, बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय परंतु धावा जास्त मिळणार नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न, बॅटर बॉन, विकेट, खेळाडू बाद.
वेलकम बॅक. नमस्कार मंडळी. प्रेक्षक राजा वर्ग आपल्याला बघायला मिळतोय. मेगा फायनल आजचा अंतिम दिवस आणि त्यामध्ये हा प्रेक्षक राजा वर्ग आपल्याला दाखवला जातोय. तिन्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तो कव्हर केला जातोय आणि चांगली कामगिरी तिकडे करतायत यादव बंधू आहेत आणि यादव बंधूच्या माध्यमातून पाहू शकतात कॅमेरा हँडलिंग आपल्याला पाहायला मिळते. अतुल यादव, अभिषेक यादव आणि सूरज यादव आपल्याला बघायला मिळतात आणि सूरज यादव आपल्याला बघायला मिळतो आणि पाहू शकतात की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे कव्हर केली जाते. चांगल्या पद्धतीची मॅचेस इथे कंप्लीट केल्या जातात आणि इकडे सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज तो आपल्याला बघायला मिळतोय. सूरज यादव ज्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की 3 दिवसामध्ये चांगली कामगिरी केली आणि तो टीव्ही स्क्रीनमध्ये बघू शकतात. अतुल यादव तो देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि तिकडे एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होती आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होती. एक सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आहे. एक चेंडू सकाळी तो सध्या शेकडीला कंप्लीट झाला या मॅच मध्ये. मॅच रोमांचक मूड मध्ये यावेळेस आडवा बाटला बॉल वेगाने चालला होता परंतु बॉलला स्टॉप करणं मुख्य भूमिका होती आणि त्यासाठी पाहू शकतात की एक सिंगल धाव आली आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या देखील फलकावरती 2 या अंकांवरती बघू शकतात. एका बाजूने सेंट्रल पार्क तर दुसऱ्या बाजूने पाहू शकतात की साईराज 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. समोरच्या बाजूने क्रॅकिंग स्ट्रोक परंतु तिथे रजत बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न इथे करीत होते आणि एक सिंगल धाव आली आहे. पुन्हा एकदा 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 3 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना संघाची टोटल देखील पाहू शकतात 3 या अंकांवरती. 24 चेंडू आणि त्याच्यामध्ये गरज आहे अर्थातच 25 धावेची. त्यामुळे साही बॉल तिथे वेगाने डीप मध्ये चालला होता. प्रत्येक बॉलवरती एक सिंगल इथे दिली जाते. मॅच बनू शकते कारण विकेट आणि डॉट बॉल मोठे पटके एक्झिक्यूट करू दिले नाही आहेत तर मॅच मध्ये पुनरागमन सेंट्रल पार्क संघ करू शकतोय. 4 रन्स फलकावरती बघू शकतात. 25 धावेचं टार्गेट ते पाहायला मिळते. समोरच्या बाजूने बॅक टू दी बॉलर बॉल अडवण्याचा प्रयत्न टार्गेट करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर एक सिंगल पुन्हा एकदा आपण बघू शकतात. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि 5 चेंडूच्या अखेरीस फलकावरती 5 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. दबंग 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 5 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना संघाची टोटल आता 5 या अंकांवरती 5 धावा. गाना तो बजेगा लेकिन डीजे वालों को खुश करना पडेगा. यावेळेस पुन्हा एकदा बॉल एका टप्प्याच्या घरी चाललाय 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 बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4
विकेट किपर देखील बघत होते की पंच कुठे गेले. बिहाइंड विकेट गेले होते. डान्स यावेळेस रजत बॅक टू दी बॉलर. जबरदस्त बॉल इथे अडवला गेला आणि रजतने हा बॉल अडवला त्यासाठी क्लॅप देखील केले जाते. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या माध्यमातून एक चेंडू सकाळी ते कंप्लीट झालाय. धावसंख्या 9. पुन्हा एकदा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल निघून चालला होता आणि त्यानंतर एक सिंगल दाबली आहे. सिंगल दाबेच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ होती. धावसंख्येचा आलेख फलकावरती 10 या अंकांवरती जोडला गेला. 2 चेंडू सकाळी तो कंप्लीट झालाय. 25 धावांचं टार्गेट आहे आणि त्यामध्ये 10 धावा बनवल्यात. आता इकडे 15 धावेची गरज आहे आणि चेंडू जर पाहिले तर ते राहिलेत 16 चेंडू राहिलेत. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या बाजूने बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे अजित सर त्याच्या माध्यमातून सुपरमॅन जम्प ती बघायला मिळाली. 15 चेंडू आणि त्यामध्ये 14 धावेची गरज राहिली आहे. 11 धावा फलकावरती बनल्या गेल्यात. दोन्ही संघाच्या माध्यमातून आणि दोन खेळाडूच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते. मराठा मोबाईल्स यांच्या माध्यमातून डान्सिंग अंपायरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जोडले गेले. थँक्यू सो मच. मराठा मोबाईल यांच्या माध्यमातून पाहू शकतात की मराठी मोबाईल्स यांच्या माध्यमातून डान्सिंग अंपायरसाठी अर्थातच प्रमोद यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जोडले गेले आणि प्रिन्सी यांच्याकडे ते सुपूर्द केलंय. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4. चला तिकडे पाहुणं जेवला काय हे आपण पाहू शकतात ऐकलं. परंतु आता इकडे मॅच कशा पद्धतीने रंगणार हे देखील पाहिजे कारण 6 धावेची गरज राहिली आहे आणि बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग केली जाते. आजच्या दिवसामध्ये साईराज 11 सकाळीच खूप चांगला खेळ खेळला होता परंतु सेंट्रल पार्क समोरच्या बाजूने फटका मिस झालाय. बॅटरला माघारी परतावं लागेल. क्या बात है. सहा धावेची गरज आहे. 13 चेंडूचा खेळ तो आपण बघू शकतात आणि आता इकडे अजित निकम सर ते मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात आणि ओव्हर कंप्लीट झाले. चला चला इकडे चला अजितजी सरांचा पंखा फिरला अर्थातच बॅटिंग पॉवर प्लेला आहे. 6ची गरज. 19व्या फलकावरती जोडल्या गेल्यात. एका बाजूने प्रमोद जिकिणी दुसऱ्या बाजूने अजितजी सर आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रमोद जिकिणी सर आणि अजितजी सर यांची जुगलबंदी. टॅप केलं बॉल चालला सीमा पार.
धर्मेशजी सोळंके यांच्या माध्यमातून विकेट आली तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. परंतु मॅच इथे 2 धाब्याची गरज राहिली आहे आणि 11 चेंडूचा खेळ राहिला आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता विकेट आली तर 500 रुपये कॅश प्राईज कमवण्याची संधी आहे. 2 धावा करणं गरजेची गोष्ट आहे. आणि तिकडे जर पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण बघू शकता माडी. व्हाईट बॉल, विकेट आली आहे, विकेट आली आहे आणि 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील लगेचच जमा केलं जाईल. प्रिन्स दादा, मॅडीच्या या विकेटसाठी मामाकडून देखील आणखी एक विकेट आली तर 500 रुपये कॅश प्राईज असेल मामा यांच्याकडून. मॅडीसाठी पारितोषिक आहे. जरूर मॅच इथे क्लोज नाहीये, परंतु विकेटसाठी पारितोषिक लावलं जातं आणि ही मुख्य भूमिका आहे. मॅच रंगतदार रोमांचक मूडमध्ये आपण बघू शकतात. सध्याच्या घडीचा हे क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. व्हाईट बॉल, यस डेफिनेटली स्कोर इज लेवल नाव. आता इकडे एका धावेची गरज राहिली आहे. चला डेड बॉल असेल आणि समोरच्या पासून एक्झिक्यूट केला. त्यानंतर बॉलला बॅक टू दी बॉलर अडवलं गेलं आणि त्यानंतर एक सिंगल धाव. स्कोर इज लेवल 24. आता एका धावेची गरज राहिली या मॅचमध्ये. एक सिंगल धावेची गरज इथं कशा पद्धतीने पूर्ण केली जाईल हे अगदी आपल्याला बघायचं आहे. एक सिंगल धावेची गरज राहिली आहे. महाअंतिम मुकाबला नगरसेवक 2026 यामधील विजेता संघ ठरलाय. अर्थातच सेंट्रल पार्क संघ चॅम्पियन इज अ चॅम्पियन. थँक्यू सो मच. प्रिन्स दा प्रिन्स.
प्रिन्स सिंग आपण संपर्क साधायचा प्रिन्स सिंग